त्यांच्या भाषणात आपण सर्वजण काही पेक्षाही जास्त वाट बघतोय त्या आदरणीय नाना पाटेकरांना आम्ही बोलवते. नाना पाटेकर. नमस्कार. सारे जे ज्येष्ठ कलावंत आहेत त्यांना नमस्कार. त्यांचा सत्कार झाला, त्यांचं अभिनंदन. एकच आहे की ती जनमानसाची पावती जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत साहजिक आहे जितकी लोक जास्त पाहतील तितका त्या टाळ्याने अंगावर जे काटे येतात ना ती गंमत आहे. ते काटे पैशाने मिळवता येत नाहीत, ते विकत घेता येत नाही. प्रामुख्यानं कौतुक सगळ्यांचंच, पण या मुलाचं ज्यांनी देवानी चूक केली तो स्वतः देवाची चूक सुधारतो. कमाल आहे तुझी. काही मंडळींना आपली दुःख कुरवाळत बसण्याची सवय असते. मला ह्या मुलाकडे पाहिल्यानंतर खरंच म्हणजे कौतुक करण्याच्या पलीकडे नमस्कार करावा असं वाटतो. मला वाटतं फार मोठं उदाहरण आहे हे. कुठलाही विवंचनेचा बाऊ न करता तू करतोयस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे बरं का. फार सुंदर काम करतोयस तू आणि असंच करत राहा. एक दिवस फार मोठा होणार आहेस तू. सगळ्यात वाईटात एक चांगली गोष्ट आहे. मला सुद्धा काही वेळ राजकारणाकडे पाहून डोळे मिटून घ्यावेसे वाटतात. तू एका बाबतीत नशीबवान आहे, असलं काही तुला बघावं लागत नाहीये. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे.